त्याच्याकडे फक्त 6 मिनिटं दिली आपल्याला त्या बारी आवडायचे. सर्वांना दुसऱ्या बारीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. विकास भाऊनी खूप सुंदर बारी केली इथं. पण मी यांना आधीच बोललो, आता शक्तीवाले आधी येतात की नंतर? मंडळी सांगा, आधी की नंतर? मग मी आधीच बोललो ना, आम्ही आधीच तुम्ही नंतरच. काय चुकीचं बोललो काय? आवाज होते. आणि दुसरी गोष्ट, मी बुवांना गावंडळ नाही बोललो, बुवांना उच्च शिक्षित बोललो. बुवांना गावंडळ नाही बोललो, बुवांना उच्च शिक्षित बोललो. फक्त काय बोललो, तुम्ही गावंडळ भाषेत 4 विरोध करा हे बोललो होतो. काय करतात बुवा? उगा दिशाभूल करायची काहीतरी सांगून, असं नाही मी बोललो होतो. मी काय बोललो, तुम्ही गावंडळ भाषेत 4 विरोध करा आणि लोकांना हसवाल. उलट तुमची तारीफ केली होती मी. पण नाही, आम्ही गावठी आणि शहर आहे. आणि शहरात सवाशे मागे सांगितलं मी मागाशी, कधी लागेल कधी नाही. लक्षात घ्या जरा, हवेत खाली या बोलतो मी. दुसरी गोष्ट, जो तुम्हाला मी प्रश्न विचारला होता त्याचं बुवा जास्त वेळ घेतला, त्याचं पूर्णपणे उत्तर चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही टोकापर्यंत पण पोहोचलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही हा माझा पहिलाच शो आहे, पण कधी ना कधीतरी त्यांच्या प्रश्नाचा उलगडा मी करेन. आता बुवानी गवळण गायली, पाऊस सांभाळला घसरलं पाहिजे, अहो वही तुमचं धोक्यात हाय ग, काय म्हणावी पुरुषाची जात, काय करील हे इबरीत, हे बायकन पोर इकून सारे, बुवा बसलाय हा मसनात. कसं असतं, आज शक्तिमालांनी प्रश्न विचारायच्या आधी सूर्यवानी उत्तरं द्यायची, बरोबर ना? काय म्हणावी पुरुषाची जात, काय करील हे इबरीत, काय म्हणावी पुरुषाची जात, काय करील हे इबरीत, बायकन पोर इकून सारे, बुवा बसलाय हा मसनात, बायकन पोर इकून सारे, बुवा बसलाय हा मसनात. एक 2 बक्षीस राहून गेले. कृतिशील विचारांचे गतिशील वादळ आपल्या प्रखर नेतृत्वातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि कौटुंबिक जीवनात वावरणारे धैर्यशील, क्रियाशील, उत्तम नेतृत्ववादी तसेच रोजगार दुर्लभते दैदिप्यमान दिलखुलास व्यक्तिमत्व, समाजसेवक, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कृत, कोकण रत्न पुरस्कृत, कुणबी युवा मुख्य संघटक, धामापूर विकास समिती अध्यक्ष, कुणबी राष्ट्रीय पक्ष बळीराज सेना संघर्ष विभाग अध्यक्ष, सन्माननीय श्री प्रभाकरजी धनावडे साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रदीप निंबाळकर
प्रदीप निंबाळकर रत्नागिरी कारागृहाचे ASI कार्य हे सुद्धा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून त्यांनी मला 500 रुपये पारितोषिक दिले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ज्याप्रमाणे आज बदलापूर येथे एक जो अत्याचार झाला, एक दुर्घटना घडली, बुवाने पण सांगितलं, चांगला विषय होता बुवांचा. मी सुद्धा त्या विषयावर थोडं गातोय. ती जी लेक आज मृत्युमुखी पडली, मृत्युमुखी झाली, ती आपल्या आईशी बोलताना कसं बोलते बघा. देवाकडे ही सानवी लेक गेली तुझी आई, देवाकडे सानवी लेक गेली तुझी आई, येणारा धमान्या माफ करणे मज कदापि शक्य नाही. गिरे आईला सांगते तू रडू नको भाई भाई, आई पुन्हा पुन्हा मी येणार नाही. असं आईला काय सांगते, कारण या जगात असं अत्याचार होण्यापेक्षा मी येणार न जन्मलेली बरी, मी पुन्हा न आलेली बरी. म्हणून काय म्हणते बघा, देवाकडे सानवली लेक तुझी आई, देवाकडे सानवली लेक तुझी आई, नरजमाना माफ करणे कदापि शक्य नाही. रडू नको आई आई, मी पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही. रडू नको आई आई, मी पुन्हा पुन्हा जन्म घेत संभवतो. एकदा तरी जावे पंढरी, एकदा तरी जावे